आणि एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मराठीची घोडदौड सुरू आहे। सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर किंवा अगदी महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावरचं एखादं मराठी पुस्तक तुम्हाला हवंय? स्पोर्ट्सवरचं कुठलंही मराठी पुस्तक हमखास मिळण्याचं ठिकाण म्हणजे मुंबईतलं मरीन स्पोर्ट्स। मराठी बरोबरच हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधली सुद्धा पुस्तकं इथे तुम्हाला बघायला मिळतात। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, लिटिल मास्टर सुनील गावस्कर हे क्रिकेट जगतातले मानबिंदू। आपल्या तुफान बॅटिंगच्या जोरावर या मराठी दिग्गजांनी संपूर्ण क्रिकेट जगतावर आपला ठसा उमटवलाय। आपल्या या फेवरेट स्टार्सना भेटणं हे आपल्यासाठी जरा कठीणच आहे, पण एक अशी जागा आहे की आपल्याला आपल्या या स्टार्सना सहज भेटता येतं आणि ते म्हणजे मुंबईतलं मरीन स्पोर्ट्स डेपो। थिएगो ब्रेगेन्झांकडे खेळावरच्या पुस्तकांचा खजिना आहे, पण या खजिन्यात भारतात कुठेही नाही तितकी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्यावरील पुस्तकं आहेत। थिएगोंचं पुस्तकांवरील प्रेम अपार आहे, पण त्यांना हा खजिना मिळालाय तो त्यांच्या वडिलांपासून। माझ्या वडिलांनी हे 46 मध्ये चालू केलं मरीन लाईन्स मध्ये। तेव्हा ते स्पोर्ट्स डीलर होते, स्पोर्ट्स गुड्स डील करत होते। स्पोर्ट्स बुक्स जे येणार आहे ते दुसरं कस्टमर होते, दे वर रेफरीज, ऑफिशियल्स इन दी एथलेटिक लाईफ। सो ही फाउंड दॅट दिस वॉज अ डिफरंट क्लास ऑफ पीपल। सचिन असो, गावस्कर असो, वाडेकर असो किंवा संदीप पाटील, भारतीय क्रिकेटचे हे अस्सल मराठी स्टार्स। थिएगोंनी हा मराठी बाणा अजूनही जपलाय। आतापर्यंत त्यांनी 400हून अधिक पुस्तकांचं प्रकाशनही केले आणि जगभरात कुठे मिळणार नाहीत अशी पुस्तकंही थिएगोंच्या या खजिन्यात आपल्याला मिळतील। माझं नॉलेज प्रमाणे खाली 3 आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड। एक व्हर्जिनिया US मध्ये आहे, एक लंडन इंग्लंडमध्ये आहे आणि आपलं इंडियामध्ये आहे। काय काय लोक ते बरेच मोठे दुकान असतात, माझं जरा लहान आहे, दॅट इज दी ओनली डिफरन्स। त्याचबरोबर थिएगोंच्या या खजिन्याला मोठं स्टार वलय आहे। क्रिकेट जगातले बडे बडे स्टार्स असू देत, एकदा तरी ते मरीन स्पोर्ट्स डेपोला भेट देऊन गेलेत। या छोट्या जागेवर जाऊ नका, कारण या मराठमोळ्या मरीन स्पोर्ट्सची कीर्ती जगभर पसरली आहे। विनायक गायकवाड, IBN लोकमत, मुंबई। मराठी भाषा जितकी बोलली जाईल तितकी ती टिकेल आणि वाढेल असं म्हणतात। याचं उत्तम माध्यम म्हणजे कला, नाटक, चित्रपट, अगदी न्यूज चॅनेल सुद्धा। जाणून घेऊया मराठी चित्रपटातल्या भाषेच्या प्रवासाबद्दल। चित्रपट गुळाचा गणपती, सीन पहिला। मराठी चित्रपट बोलू लागले आणि सुरुवातीच्या काळात अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती झाली। पल्लेदार संवाद, भाषेचा रांगडेपणा आणि ऐतिहासिक व्यक्तींचं कर्तृत्व यामुळे ऐतिहासिक चित्रपटांनी स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला। करणार करुणार भवानी, आपण श्रद्धापूर्ण प्रयत्नांचे धनी। मराठी सिनेमात ज्या भाषेचा समाजासाठी वापर केला गेला ती खरं तर कोल्हापुरी पण नाही आहे पूर्णपणे। म्हणजे जी भाषा आपण मराठी ग्रामीण सिनेमात ऐकत आलो गेली अनेक वर्ष, ती खरं तर फक्त पडद्यावर अस्तित्वात आहे। आपली गाढवाला सुद्धा गाढव राव म्हणला, तसं नव्हं, तिच्या घरी गेलो होतो। शहरी आणि ग्रामीण अशा सरळ सरळ 2 गटात विभागलेला मराठी सिनेमा काळाच्या ओघात हळूहळू बदलत गेला आणि त्याचबरोबर बदलली मराठी सिनेमाची भाषाही। तमाशा प्रधान मराठी चित्रपटांनी 70-80चं दशक गाजवलं, पण या चित्रपटातली भाषा खासच वेगळी होती। टिंग्या हा सिनेमा बघितला तर टिंग्याचं जे लोकेशन आहे, म्हणजे ज्या भागात ती कथा घडते तो सगळा एरिया मराठवाड्याचा आहे। ही टिंग्या काम करत नाही, तू सांग आजारी असलं कसं काम करत? त्याच्या संवादामध्ये सुद्धा मराठवाड्याच्याच बोलीचा वापर केलेला आहे। आतापर्यंत असं वाटतं की हा सिनेमा चालेल की नाही, म्हणजे मराठवाड्याची बोली पुण्या मुंबईच्या लोकांना कळेल की नाही अशी भीती बाळगायची। पण आता मंगेशने ते धाडस केलं की माझा सिनेमा जर मराठवाड्यात घडतो तर त्याची बोली मराठवाड्याचीच हवी। त्यांनी हट्टाने वापरली। वळूसारख्या सिनेमाची जी बोली आहे ती वेगळी ग्रामीण बोली आहे, जी आतापर्यंत मराठी सिनेमात दिसत नव्हती। सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आणि या चित्रपटांच्या सोबत मराठी भाषा ही जगभर पोहोचते। व्हिडिओ जर्नालिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह शिल्पा गाड, IBN लोकमत, मुंबई। मराठीच कशाला, अगदी हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा मराठीनं हक्काचं स्थान मिळवलंय। हिंदी गाण्यांमधले मराठी शब्दही तेवढेच पॉप्युलर झालेत। मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये नाव कमवतायत आणि त्याचबरोबर बॉलिवूडमधली मराठीची शानही वाढते। मदन, हो मी बरा आहे। नाही तू सांग। काय सांगू यार सुभाष, प्रॉब्लेम आहे।
राम गोपाल वर्माच्या सरकारमध्ये अमिताभने साकारला सुभाष नागरे. नको नको म्हटलं नाही. तू माझ्यावर का रागवतोय? गॉडफादरचा हिंदी अवतार बनवताना रामूला मराठी व्यक्तिरेखेचा आणि मराठी वातावरणाचा आधार घ्यावासा वाटला. अमिताभने त्याआधी विरुद्ध सिनेमात पटवर्धन ही मराठी भाषिक व्यक्तिरेखा साकारली होती. एकंदरीत मराठी असण्याचं आणि मराठी भाषेचंही बॉलिवूडला वावडं राहिलेलं नाही. हम सब सिस्टम का हिस्सा है. सिस्टम डिसाइड करता है, अपन फॉलो करते हैं. टेलिफोन आहे नमः, रॉंग नंबर आहे नमः, दैवी प्रसाद. हेराफेरी मधला बाबूराव आपटे परेश रावलने इतका झकास रंगवला की त्यांना आज त्या कॅरेक्टरने सर्वसामान्य ओळखतात. नीचे क्यों बैठे हो? काय झाला रे? अरे अब तो हम अमीर हो गए हैं. अमीर हो गया तो क्या मैं हवा में बैठूं? भैया स्टाइल से जियो, खाना भी काटा चम्मच से खाओ यार. कैसा खाएगा रे? अरे पांडुरंगा, अरे मेरा बीवी किधर रे बाबा? हाँ, बाजू वाले का क्या बतलूक क्या? लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, धुंधिल लाल विराजे सुतगौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, जय देव जय देव. महेश मांजरेकरच्या वास्तवमधला रघु आणि त्याचे मित्रही असेच मराठी भाषिकच होते. ही मराठी संस्कृती बॉलिवूडने डोक्यावर घेतली. कोई किसी के नीचे काम नहीं कर रहा है. राम गोपाल वर्माच्या कंपनी आणि सत्यामध्ये तर असंख्य मराठी व्यक्तिरेखा होत्या. अपने को बड़ा काम करना है और इस शहर में बड़ा काम सिर्फ उनके पास है. मराठी भाषिक आता नुसता गडी नाही तर मोठ्या आणि प्रतिष्ठित भूमिकेत दिसायला लागले. ब्युरो रिपोर्ट, IBM लोकमत. खरोखरच मराठी वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचली. मराठी ग्लोबल होते, आधुनिक होते, पण मराठीचा वारसाही तितकाच सनातन आहे, पुरातन आहे. तुकारामांच्या अभंगाशिवाय हा मराठी भाषा दिन कसा पूर्ण होणार? ध्यास मराठीमध्ये जाता जाता बघूयात तुकोबांनी केलेला भाषेचा गौरव. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देंची गौरव पूजा करू.